आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा तुम्ही इथे का? आता तुझ्या रूम मध्ये यायला आम्हाला परमिशन घ्यावी लागणार आहे? नाही मामा, पण तुम्ही असं का बोलताय? आम्ही तुझ्याशी बोलतोय हेच खूप आहे, कारण तू जे काही वागलायस ना त्यानंतर खरं तर आम्ही तुझ्याशी बोलायलाच नको. मामा मी काय केलंय आणि तुम्ही असं तोडून का बोलतायत? आम्ही तोडून बोलतोय? तोडलायस तू. आमचा विश्वास, आमचा शब्द, आमचं मन. मामा यस अक्षय, आजपर्यंत आम्हाला वाटत होतं आमचा अक्षय आमचा शब्द कधी पडू देणार नाही, आमच्या रेप्युटेशनला कधी धक्का लागू देणार नाही, कारण त्याचं आमच्यावर खूप प्रेम आहे. पण नाही, यातली प्रत्येक गोष्ट खोटी आहे हे आज तू प्रूव्ह केलंयस. मामा मला काहीच कळत नाहीये, प्लीज तुम्ही स्पष्ट काय ते सांगा मला. आणखीन स्पष्ट ऐकायचंय? लवली, शनाया आणि तुझी डिनर डेट होती ना, कॅन्सल झाली ती म्हणे. तू कॅन्सल केलीस ना? डोंट लाय. आमच्याशी खोटं बोलायचं नाही अक्षय. आम्हाला माहितीये तूच ती कॅन्सल केलीस. डू यू रिअलाइज त्यामुळे शनाया किती अपसेट झाली आहे? ती अपसेट आहे तर मी काय करू? काय करू म्हणजे? शनाया अपसेट आहे म्हणून तिची आई अपसेट आहे. मोनिशा आमची मैत्रीण, तिला अपसेट करणं आम्हाला परवडणार नाहीये अक्षय. अँड डू यू नो, मोनिशाचा गैरसमज झालाय की तुला शनायाशी लग्नच करायचं नाहीये. गैरसमज नाही मामा, त्यांचा समज करेक्ट आहे. What? मला शनायाशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. हे आता बोलून काहीच होणार नाहीये. आम्हाला फरक पडणार नाहीये अक्षय, कारण मोनिशाला शब्द देताना आम्ही तुला विचारलं होतं. डू यू रिमेंबर? हो मम्मा, तू म्हणशील तसं करू, राईट? आता यू कॅन्ट बॅक आउट. आता मागे फिरता येणार नाही. मामा पण आम्ही तुझं ऐकायला आलेलो नाही. आम्ही तुला आमचा डिसिजन सांगायला आलो. आणि आता शनायाबरोबर शॉपिंगला जायचं. आम्ही मोनिशाला शब्द दिलाय आणि आता आमचा शब्द पडू द्यायचा नाही. डू यू अंडरस्टँड अक्षय? यू बेटर अंडरस्टँड. वडापाव, किती दिवसांनी वडापाव खायची इच्छा झालीये. रोज रोज तेच टिपिकल खाणं खाऊन इतका कंटाळा आलाय ना. सँडविच, पिझ्झा, पास्ता, डाएट फूड. इनफ इज इनफ. आज मी वडापाव खायलाच हवा आणि श्रावसाठी पण एक घेऊन जायला हवा. लेट्स गो आराध्या. वाव, किती दिवसांनी वडापाव खाते मी. श्राव हवी होती. अनुष्का? नाही नाही, भास होत असेल मला. नाही, ही तर अनुष्काच आहे. मग ही असं रस्त्यावर काहीतरी खाते. स्ट्रेंज. पाणी पाणी द्या पटकन. ठीक आहे, प्या प्या पाणी प्या. सावकाश सावकाश.
असं रस्त्यावर वडापाव वगैरे खायचा नसतो, मग असा ठसका लागतो. ओ मिस्टर ऍडवायझर, मला तुमच्या ऍडवाइसची गरज नाहीये. मला माझा वडापाव एन्जॉय करू दे प्लीज. अहो हेल्थ साठी चांगला नसतो तो. अच्छा, डॉक्टर पण आहात तुम्ही. नाईस. किती ॲरोगंट आहात हो तुम्ही. एवढ्या मोठ्या बिझनेस विमेन हे असं रस्त्यावर उभा राहून गाडीवरचा वडापाव खाताय, कसं दिसतं ते. सॉरी हा, सॉरी सासूबाई. मस्करी सुचते तुम्हाला. अहो सिरियसली सांगतोय मी, तब्येतीसाठी चांगला नसतो तो. अच्छा, चांगला नसतो. मग कधी खाल्लाय तुम्ही वडापाव? किती भारी असतो वडापाव माहितीये तुम्हाला? एक मिनिट, तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय वडापाव तुम्ही कधी ट्राय केलाच नसेल. आता करायला पाहिजे. दादा एक वडापाव द्या. काय करायला पाहिजे? एक मिनिट दादा, एक वडापाव द्या आणि 2 पार्सल करून ठेवा. अहो नकोय मला. अहो आधी खाऊन तर बघा. मी हे असलं अनहायजेनिक काही खात नसतो, मला नकोय. आधी खाऊन तर बघा, खाल्ल्यावर मग हे सगळं लेक्चर द्या. ऍडवायझर, डॉक्टर सगळे चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. एन्जॉय. कसा वाटला वडापाव? हे घ्या. तिखट खायची सवय नाहीये वाटतं. मी आता जे काही म्हणालो ना ते सगळं करेक्ट असलं. टेस्टी आहे हो, खूप भारी आहे. हो, नाईस. आवडलाय तर एन्जॉय. मिस्टर शेस, मला ऍक्च्युली इशिताच्या बुटीकला जायचंय. तुम्ही खा तुमचा वडापाव, एन्जॉय करा. अहो थांबा थोडा वेळ. अहो लागेल तुम्हाला तिखट लागलं तर. अहो थांबा तरी, खाऊन तरी होऊ द्या. अहो अनुष्काजी पैसे देतो मी, राहू द्या. दिलेत मी. अहो थांबा, माझं खाऊन होईपर्यंत तरी थांबा. नाही मला वेळ नाहीये. एन्जॉय युअर वडापाव. सी यू. सी यू. एक्सक्यूज मी. अक्षय, लेट्स गो. मला इथे शॉपिंग करण्यासारखं काहीच इंटरेस्टिंग दिसत नाहीये. आपण एक काम करू, आपण दुसऱ्या बुटीक मध्ये जाऊ. अगं आता आलोय आपण, आधी कलेक्शन तर बघून घे. अक्षय, मी म्हंटल ना की मला इथे शॉपिंग करायचं नाहीये. मला आधी माहिती असतं की हे हिचं बुटीक आहे तर आपण इथे आलोच नसतो. शनाया प्लीज चिल. ते सीन क्रिएट करू नकोस आता. मी सीन क्रिएट करते. अक्षय, शनाया तसं नाही ग. पण त्या दिवशी पार्टीमध्ये यांची काहीच चूक नव्हती. उलट तूच. अक्षय, एनिवे, जे घडलं ते घडलं. तू प्लीज यांना सॉरी बोल आणि हे सगळं सॉर्ट आउट कर. सॉरी आणि हिला इम्पॉसिबल. शनाया त्या दिवशी पार्टीमध्ये तुझी चूक होती. सो तू यांना सॉरी म्हणूच शकते. आय इन्सिस्ट. मिस इशिता, आय होप तुम्ही समजून घ्या. पण त्या दिवशी जे घडलं ते मी विसरू नाही शकत. पण तुमच्या शब्दाखातर मी तिला माफ करायला तयार आहे. पण तिला सॉरी म्हणावं लागेल. हो हो शनाया, प्लीज से सॉरी. नो वे. ओके ठीक आहे. मी ममांना फोन करून सांगतो की शनायाने शॉपिंग कॅन्सल केली. चालेल? ओके, मी माफी मागायला तयार आहे.
बट मी सॉरी म्हणणार नाही. दॅट्स ओके मिस्टर अक्षय. मी शनाया, तुम्हाला जो ड्रेस आवडेल तो तुम्ही सिलेक्ट करा. अश्विनी, प्लीज आपलं कलेक्शन दाखव त्यांना. जा प्लीज बघून ये. वाव, खरंच खूप छान कलेक्शन आहे तुमचं. नाईस कलेक्शन. थँक्यू सो मच. आय थिंक मी तुमच्या बुटीकला मम्माला घेऊन यायला हवं. मम्माना तुमचं बुटीक खूप आवडेल. मम्मांची चॉईस ना एकदम एक्सक्लुझिव्ह आहे. ऑफकोर्स. यशोधरा मॅडम तुमच्या खूप फेवरेट आहेत ना? हो, पण तुम्हाला कसं कळलं? नाही, ॲक्च्युली तुमच्या बोलण्यात त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दल अभिमान दिसून येतो. ऑफकोर्स, प्रत्येक मुलाला त्याच्या आईबद्दल अभिमान असायलाच हवं. आणि आई जर द यशोधरा सरनाईक असेल तर प्रश्नच नाही. आयकॉन आहेत माझ्या मामा माझ्यासाठी. ग्रेट. बट कधी कधी आयकॉन पण चुकीचे. नो वे, माझ्या मम्मा कधी चुकूच शकत नाही. इशिता, हां, थँक्यू. दॅट्स ओके. आय मीन सॉरी. हो, काय चाललंय तुमचं? एकदा थँक्यू, एकदा सॉरी. ऍक्च्युली शनाया तुमच्याशी जे वागली त्यासाठी सॉरी. पण तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने तिला माफ केलं म्हणून थँक्यू सो मच. माफ केलं म्हणजे सगळं विसरले असं होत नाही. म्हणजे काही नाही. हो, काय बघताय? तुम्हाला. हां? आय मीन तुमचा चेहरा, तुमचा आवाज माझ्या एका जुन्या मैत्रिणीशी हुबेहूब मिळतो. तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा मला असं वाटतंय की तीच माझ्या समोर आहे. जगात एकाच चेहऱ्याचे 7 माणसं असतात असं म्हणतात. बाय द वे, काय करते तुमची मैत्रीण? मला भेटायला आवडेल. ती आता या जगात नाही, पण ती माझ्या मनात कायम राहील. खूप मोठी चूक केली मी, त्याची शिक्षा मी रोज भोगतोय. क्षणाक्षणाला तिची आठवण येते, पण मी साधं तिला बघूही शकत नाही. मला माहितीये रागावली ती माझ्या, खूप रागावली. पण ती जिथं कुठं असेल ना ती फक्त माझी आणि मी तिचा. अक्षय, मीच मिस्टर अक्षय, साथ तेव्हा द्यायची जेव्हा ती व्यक्ती आपल्या बरोबर असते. उगाच नंतर अडण्यात अर्थ नसतो. अक्की, हा ड्रेस कसा आहे? वाव, नाईस. आणि तुला कुठलाही ड्रेस सूट होतो. थँक्स अक्की. हा ड्रेस पॅक करा. येस प्लीज. हे अनुष्का, हाय. हाय. चल. चल जाऊया.
ताई मी अक्षयला कुठल्याच दुसऱ्या मुलीबरोबर नाही इमॅजिन करू शकत. श्रावणी श्रावणी प्लीज शांत हो प्लीज. बाय शिदा. थँक्यू. सी यू. पहिलंच या मुलीचं जर अक्षयशी लग्न झालं ना तर तर मला नाही माहित मी काय करून बसे. असं नाही होणार श्रावणी. आणि आत्महत्येचा विचार सुद्धा आणायचा नाही डोक्यात. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. एकदा का या शनायाची कुंडली माझ्या हाती लागली ना की बघ मी काय करते ते. फाईल्स मी इथेच ठेवल्या होत्या. गेल्या कुठे? आई आणि माझ्याशिवाय कोणालाच माहिती नाही त्याबद्दल. गेल्या कुठे? यशोधराचं तर काम नसेल ना? नाही तिला ह्याची कल्पनाच नाही. त्यामुळे तिने कुणाला तरी फाईल्स गायब करायला लावणं अशक्य. त्या फाईल्सचा एकच मार्ग होता, यशोधरा नक्की काय खेळ खेळते हे जाणून घ्यायचा. आता दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागणार आहे. ओ हो 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 माय गुडनेस. आराध्या, अरे ही तर यशोधरा सरनाईकची कुंडली आहे. अगं पण ही तुझ्या हाती कशी काय पडली? काका, आपण आपले ग्रह तारे आता आपल्या दिशेने फिरवलेत ना. हो, म्हणजे नम्रताला दिलेल्या इन्स्ट्रक्शन ती व्यवस्थित फॉलो करतेय. हॅट्स ऑफ टू हर. खरंच काका, हे कसं कळलं तुम्हाला? काय ना आराध्य, आता तुझ्या बरोबर राहून थोडी हुशारी तर मला यायलाच हवी नाही का. बरं ते जाऊ दे. या फाईल्स तू नीट पाहिल्यास, वाचल्यास? येस काका, या सगळ्या फाईल्सचं मी डिटेल स्कॅनिंग केलंय. व्हेरी गुड. यशोधरा सरनाईकने सगळे केलेले जमिनीचे व्यवहार, त्यात घातलेले घोळ, सगळं या फाईल्स मध्ये डिटेल मध्ये आहे. महागड्या जमिनी तिने लोकांकडून कशा कमीत कमी पैशात बळकावल्या, त्यासाठी सगळे सरकारी अधिकारी, कायदा, संस्था यांचा कसा गैरफायदा घेतला, लोकांना कसं फसवलं, त्यांच्याबरोबर कसं डील केलं, या सगळ्या कुकर्माचा हिशोब या फाईल्स मध्ये आहे. काका, यू नो, खऱ्या अर्थाने यशोधरा सरनाईकची कुंडली आपल्या हाती लागलीये असं म्हणायला हरकत नाही. मग अनायसे ही कुंडली आपल्या हातात लागलेलीच आहे, तर मग त्यांच्या पापपुण्याचा हिशोबही उरकून घेऊया, तेही आपल्या लाडक्या मीडिया समोर. तेच तर करायचंय काका. याआधी तिच्या विरोधात माझ्याकडे सगळे पुरावे होते, पण मीडियाने तिला देवीच्या रूपात जगासमोर आणलं. कारण त्यावेळी माझ्याकडे पैसा नव्हता ना, पॉवर नव्हती. पण आता तुझ्याकडे सगळं आहे. ज्या सगळ्या लोकांसमोर ती देवी म्हणून वावरली ना, आता त्या लोकांना कळू देत ना प्रत्यक्षात ती कशी आहे. अँड यू डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत, राईट? पण आता इथून मागे वळून मात्र बघायचं नाही. थँक्यू सो मच काका.
तिचं खरं रूप तर जगासमोर येईलच, पण मला तिला तिच्याच मुलांच्या नजरेत उतरलेलं पाहायचंय. तथास्तु. नम्रता, आत्ता ह्या क्षणी तुझ्या आजूबाजूला सरनाईकांपैकी कोणी आहे? नाही नाही, कोणीच नाहीये. डोंट वरी. कोणी असतं तर मी तुझा फोन उचललाच नसता. ग्रेट. आता मी काय सांगते ते सगळं नीट लक्ष देऊन ऐक. ओके. खरं तर तू खूप मोठं काम केलंयस, बट यु नो, त्या घरात आत्ता नवीन किंवा अनोळखी जर कोणी असेल तर ती फक्त तू आहेस. सो त्यांच्यापैकी जर कुणालाही कळलं की त्या फाईल्स गायब झाल्यात तर सगळ्यात आधी संशय तुझ्यावर येईल. हो बरोबर, पण मग मी आता काय करू? सो आत्ताच असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे त्यांचा तुझ्यावर 100% विश्वास बसेल. म्हणजे आता मी जे सांगते ते करायचंय. ओके, तू सांग फक्त आता काय करायचंय. यू गॉट इट? हो ताई, डन.